तर आज मी आहे ना बिर्याणी बनवली आहे। खूप मस्त झाले। तुम्हाला माझी व्यथा सांगते आता। आज आहे ना बोकड्याचे पाय आणले होते आणि थोडंसं मटण आणलं होतं, हे मिक्स बनवायचं आहे। तर हे साफ करता करता मला 6 वाजलेले आहेत। दुपारी आणलं होतं 3 वाजता, तर तेव्हापासून मी जे सुरू केलेलं आहे तर आत्तापर्यंत आता ते साफ झालेलं आहे। भाजून त्याला चांगलं धुवून बिवून घेतलं आहे आणि आता त्याला शिजायला टाकायचं आहे। शिजायला टाकायला टोमॅटो, 2-3 मिरच्या, कांदा, कोथिंबीर घेतली। आता शिजायला टाकू। तेल टाकलं, त्यामध्ये मिरच्या, कांदा आणि टोमॅटो टाकणार आहे। कढीपत्ता नाही आता घरात, आता अंधार पडला आहे म्हणून मी कढीपत्ता नाही टाकली। चांगलं परतून घ्यायचं आता। हे चांगलं भाजून झालं, त्यामध्ये मटण टाकणार आहे। ते भाजल्यामुळं काय दिसतंय, तर मला ना येतच नाही ते, मी पहिल्यांदाच करून राहिले असं। म्हणजे मी हे केलेलं आहे पायाची भाजी, आणि मग ते भाजून हे करायचं म्हणून मी आणलं होतं, पण नाही बाबा ते कसंच आणलेलं परवडत नाही, लई हे करावं लागतं। त्यामध्ये हळद आणि मीठ टाकते। हळद वापर झाली बाबा, चांगलं परतून घ्यायचं। चांगलं परतून घ्यायचं ना, 2-5 मिनटं परतून घ्यायचं। परतून झालं, आता याच्यामध्ये ना गरम पाणी टाकायचं आहे। 1 तांबे टाकले मी पाणी, आणि 3 शिट्ट्या करून घेणार आहे। त्यावर आपण मसाल्याची तयारी करू। मसाल्याची तयारी केली, सगळं भाजून घ्यायचं आहे। कांदा, खोबरं, धने आणि सगळं खडा मसाला आहे, आणि आलं आणि लसूण घेतलं आहे, आणि कोथिंबीर घेणार आहे। दोळ राहिले, दाखवते चला। आधी ना कांदा चांगला भाजून घ्यायचा, चांगला लालसर होतं। चांगला भाजून झालं, त्यात खोबरं टाकायचं, हे सुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं आहे, लालसर होतं, चांगलं भाजायचं आहे ना। आता गॅस कमी करून घ्यायचा, मग त्यात ना धने टाकायचे आणि सारा खडा मसाला टाकायचा। चांगला भाजून घ्यायचं, थोडंसं परतून घ्यायचं। या टायमाला गॅस बंद करून टाकायचं, जास्त नाही भाजायचं खडा मसाला आणि धने। बंद करून टाकल्या फुटाने, थोडीशी परतून घेणार आहे फक्त। आता मसाला गारवायला ठेवणार आहे, तर बाकीची तयारी सांगते। बिर्याणीचा मसाला याच्यामध्ये वाटला होता, आलं, लसूण, कोथिंबीरचे मी कांड्या घेतलेले आहेत, छान लागतं कोथिंबीर। सगळं भाजी झाली ना, तर तेव्हा मी कापून टाकणार आहे। त्याच्या कांड्या घेतलेल्या आहेत, एकदम मस्त लागतं। आणि मसाल्यामध्ये तुम्ही बघितलंच आहे पहिलं मागच्या व्हिडिओमध्ये मी काय काय टाकते। मीठ चवीनुसार, जसं लागतं तसं तुम्ही मीठ घेऊ शकता। बिर्याणीचं सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे, ज़रूर बघा। आता वाटून घेणार आहे, मसाला गार झाल्यावर। गार झाले, ते मिक्सरमध्ये घालते। मसाला वाटून झालाय, आता फोडणी तर मटण शिजून झालंय, आता याला फोडणी द्यायची। इकडे थोडंसं सूप काढून ठेवलंय मी, चला फोडणी दे। तेल चांगलं गरम झालं, मसाला टाकून घेतला। 2 मिनिटं चांगलं परतून घेणार आहे।
मसाला चांगला परतून झाला आहे. आता याच्यामध्ये हळदी पाणी टाकायचं, मीठ आणि पाणी. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पाणी टाकू शकता. आता याला चांगलं उकळी येऊन द्यायची. थोडं पाणी टाकणार आहे मी. पाणी टाकलं मी अर्धा तांब्या. असं पातळ चांगलं लागतं. तर त्याला चांगली उकळी येऊन द्यायची. 2 मिनटं झाकून ठेवणार आहे. भाजीला उकळी यायला लागली. आता कोथिंबीर टाकणार आहे वरून. छान लागते अशी. आणि सगळे ना 3-4 जणांचं जेवण आहे, कारण की त्यांना माझ्या हातची बिर्याणी आवडते ना, तर म्हणून एवढं सारं खटाटोप असतं. 8-8:30 वाजता येतील सगळेजण. तोवर तुम्हाला मी ताट बी सजून दाखवते, म्हणजे गार्निशिंग करून दाखवते. तर झालं एकदाचं सगळं. भांडी ते लय पडलेत. आता ते जेवायला यायच्या आधी पटापटा भांडे घासून घेते आणि आधी तुम्हाला ताट सजून दाखवते, कारण की आज लय दमले बाबा मी. मला वाटलं असंच व्हिडिओ काढणार मी, त्याचं पूर्ण दाखवायचं होतं. ते पायाचं सूप बनवायचं होतं, म्हणजे मटण टाकूनच, पण नाही झालं माझ्याने ते शूट करायचं, कारण की खूप किचकट काम आहे ते आपल्या तिथं करूनच आणा बाबा. घरी ना काम असं काही, तिथं करूनच सगळं साफसफाई करूनच आणा, घरी नको, लय वैताग येते. आणि मी खाली खोबऱ्याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे, म्हणजे ते सुटवडा, त्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे, जरूर बघा. कारण की दुपारी मी ते बनवलं, दुपारच्या नंतर ते आले आणि मग सांगितलं की पाहुणे येणारे घरी, तर बिर्याणी हे बनवू, कारण की ते म्हणतात बाई आम्हाला बिर्याणी खायची, मग तर बनवून द्यावं लागतं. कारण की त्यांच्या घरी काय बनलं ना तर आमच्या घरी लगेच येतं, ते आणून देतात आमच्यासाठी, तर मग बनावं लागतं मला त्यांच्यासाठी. तर थोडं भात पण लावलं आहे. खूप गरम झालं आहे आज, वातावरण पण लय बेकार आहे. तर चला मी तुम्हाला आहे ना ताट सजून दाखवते, आणि ते खाली खोबऱ्याचं व्हिडिओ मी नंतर टाकणार, पण जरूर बघा. चल दाखवते. तर झालं माझं सगळं. कसं वाटलं तुम्हाला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. हे आहे पाया सूप आणि बिर्याणी, आणि पाय आणि मटण दोन्ही मिक्स, भाजी, चपाती, भात पण केलेला आहे, पण आता या जागा नाही. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं वाटलं, आणि सबस्क्राईब करून टाका प्लीज माझ्या चॅनलला, आणि कमेंट करा, लाईक करा, आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.